नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांना खरंच खूप सॉरी की खूप दिवसानंतर व्हिडिओज येत आहेत. त्यामागचं कारणही तुम्हाला पुढे समजणारच आहे. पण त्याआधी मी तुम्हाला सांगतो की त्या दिवशी ना म्हणजे मला इतका आनंद होतो की मी असं वाटत होतं की मी कधीपासून तुम्हासमोर ह्या गोष्टी सांगतोय, कधी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय. तर फायनली म्हटलं की छोटा ग्लाम तरी तुम्हाला शेअर करू. की त्या दिवशी फायनली मला भाकरी बनवता आली. ही मी स्वतःच्या हाताने भाकरी बनवली आहे आणि मला इतका त्याचा आनंद झाला की ही भाकरी मला बनवता आली आहे. पाणी लावताना ती जरा निसटली, पण खूप छान आणि मस्त मला ती भाकरी बनवता आली. तुम्ही ती पुढे बघाच की ती तुम्हाला सर्वांनासुद्धा कशी म्हणजे कशी बनवली गेली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि कशा झाल्या आहेत भाकऱ्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी 2च भाकरी बनवली, पण ह्याच्यावरती एक व्हिडिओ मी नक्की शेअर करणार आहे की काय मज्जा आली बनवताना, कसं काय सर्व गोष्टी. तर ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे लवकरच, बरं का. लवकर व्हिडिओ तो येणार आहे. त्याच्यानंतर आजपासून म्हणजे आज वटपौर्णिमा होती. तुम्हाला सर्व स्त्रियांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची सर्वांची वटपौर्णिमा खूप छान गेली असेल. खूप उशिरा व्हिडिओ येतो त्याच्या कारणांमुळे मी लेट विशेष दिल्या तुम्हा सर्वांना, पण असू दे, दिल्या ह्या महत्त्वाच्या. तर हा आहे आज वटपौर्णिमेच्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ 6 वाजताचा. लवकर उठावं लागलं होतं कारण आजपासून सुरू झालं आहे ते म्हणजे माझं कॉलेज. तर सकाळी लवकर उठलो होतो आणि मम्मीला जास्त त्रास होऊ नये म्हणून मी स्वतः माझा जो टिफिन आहे सो तो बनवला होतो. ही आयडिया माझ्या मम्मीची होती, जी तिने मला सांगितली सगळं अशा प्रकारे बनव वगैरे. तर ही रेसिपी मी तुमच्याबरोबर रेसिपी अशी शेअर नाही करत आहे कारण सकाळची धावपळ होती आणि मला लवकर निघायचं होतं. तर म्हणून मी ते तुमच्या सर्वांसोबत शेअर नाही केलं. पण ही रेसिपी माझ्या आईची होती. पण ती एक दिवस तरी मी तुमच्या सर्वांसोबत नक्की शेअर करणार आहे. त्याला ब्रेड चिला असं म्हणतात. तर मी ते तुमच्या सर्वांसोबत नक्की शेअर करणार आहे. आणि त्याच्यातच वटपौर्णिमेच्या दिवशी खूप छान अशी मस्त खरेदीसुद्धा झाली. ती तुम्हाला पुढे दिसणारच आहे. आजपासून त्याच्यानंतर तुम्हाला हा काय पॅन त्याच्यामध्ये काय तुम्हाला तो दिसणार नाही आहे. ओके. तर तो पॅन तुम्हाला दिसणार नाही आहे कारण त्याचं विल्हेवाट मी बरोबर आता लावलेली आहे आणि त्याला रिप्लेस आता मी केलेलं आहे. सो मग म्हणून तो पॅन आता आजपासून तुम्हाला दिसणार नाही आहे. तर आता हा ब्रेड चिला जोपर्यंत तयार होता म्हणजे मी काय केलं, सकाळी 6 वाजता मी उठलो कारण सध्या फर्स्ट सेमिस्टरच्या नंतर माझ्या मते माझं कॉलेज सकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे आणि तोपर्यंत माझं कॉलेज 8:30 वाजेपर्यंतचंच आहे. तर मग मी विचार केला की लवकर उठतो म्हणून 6 वाजता उठलो. पाणी तापत ठेवलं, फ्रेश झालो, अंघोळ केली आणि अंघोळ केल्याच्या नंतरच मी जेवणाचं म्हणजे माझा जो डब्याची तयारी आहे ती करायला सुरुवात केली. कारण मला स्वतःला खरंच असं पारोशा अंगाने स्वयंपाक करायला म्हणजे जेवण करायला किंवा अ, गॅसला हातसुद्धा लावायला असं मला अजिबात आवडत नाही. का कोणास ठाऊक. अंघोळ केल्याशिवाय मी ती गोष्ट नाही करत कधीच. म्हणून मग मी अंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. दिवाबत्ती नव्हती केली, नाही तर दिवाबत्ती करून वगैरे मी केलं असतं काही कारणांमुळे. तर त्याच्यानंतर मग मी ते सर्व नाश्ता बनवून घेतला. पण दिवाबत्ती केली, पूर्ण छान डिटेल पूजा केली. सकाळी छान उठलो म्हणजे ते सर्व ह्या गोष्टी सर्व झाल्या आणि छान देवांना फक्त स्वच्छ करता नाही आलं त्यामागचं कारण लवकर निघायचं होतं आणि अर्ली मॉर्निंग कसं आता माझं तुम्हाला देवघर माहिती आहे की जे हॉलमध्ये आहे अर्थातच लिव्हिंग रूममध्ये आहे. तर मग सगळे झोपलेले असतात. उगाच सर्वांना आपल्यामुळे त्रास होतो. त्यापेक्षा म्हटलं की आपण कधीतरी नंतर देव उजळू, पण आपण देवपूजा महत्त्व आहे देवपूजेला तर ते करू. मग मी सकाळी पहिलं पूजा वगैरे उरकून घेतली. उंबरठ्याचं पूजन वगैरे सगळं केलं कारण पौर्णिमासुद्धा होती. वटपौर्णिमा म्हटलं जातं ना, वडाच्या झाडाची पौर्णिमा म्हणून वटपौर्णिमासुद्धा होती. तर म्हणून मग पौर्णिमेच्या पण सेवा होत्या. त्याच्यानंतर छान असा मस्त ब्रेड चिला माझा तयार झाला आहे. ह्याची नक्की रेसिपी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन. खूप म्हणजे खूप सुंदर झाला होता. अगदी चवीलासुद्धा ना अगदी एक नंबर लागत होता. तुम्ही सर्वांनीसुद्धा नक्की ट्राय करा. मी जेव्हा रेसिपी तुम्हाला शेअर करेन तेव्हा. आणि सकाळचं वातावरण बघा, सकाळीसुद्धा 2 दिवस पाऊस एवढा पडला नव्हता. पण ज्या दिवशी सगळ्या जणी छान तयार वगैरे होऊन स्वामी जाणार. समर्थ. तर आता जसं की आता तुम्ही बघितलंत की आज छान असा मस्त माझा कॉलेजचा पहिला दिवस होता आणि तो सुद्धा खूप म्हणजे खूप छान गेला. अगदी मस्त गेला. स्पेशल गेला की FYBAचं म्हणजे फर्स्ट इयरचं आपलं पहिलं कॉलेज माझं स्टार्ट झालं आणि तो पण खूप छान गेला माझा दिवस. तर तो दिवस ते तर सर्व गोष्टी क्लिअर झाल्या. आज वटपौर्णिमा होती. तर तुमच्या सर्वांची वटपौर्णिमा कशी झाली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजचं देवांचं दर्शन तर मी तुम्हाला देत नाही. पूजा झालेली आहे
आणि जो कुलदेवीचा नारळ होता जो मला बरेच दिवसापासून बदलायचा होता, खूप मोठा त्याचा आता कोंब झालाय जो देवघराला लागत होता, तर खालती चेंज करायला वगैरे मला वेळच नव्हता. तर फायनली मी तो चेंज केलेला आहे. आज पौर्णिमेच्या निमित्ताने मी तो बदललाय. तर आता छान पहिलं मी एक गोष्ट तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे, की छान अशी मम्मीसाठी मी भाकरी सुद्धा बनवली. ते पण तुम्ही बघितलं असेल. आणि आता ना मी तुमच्या सर्वांसोबत ती एक गोष्ट शेअर करणार आहे, की ते म्हणजे मी नवीन ना भांडी घेतलीत आणि ती काय घेतलीत ती तुम्हाला मी दाखवतो. तर आता ना हे हे माझं बेडरूम एरिया आहे. हे मी बेडरूममध्ये आज बसलोय काही कारणांमुळे. पण तुम्हाला सर्व गोष्टी नीट दिसतायत ह्या गोष्टीची मी अशी खबरदारी घेऊनच ती गोष्ट मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतोय. तर पहिली आपण सगळ्यात इम्पोर्टंट अशी गोष्ट जी आपल्या डेली घरामध्ये लागते आणि ती आम्हाला तर लागतेच लागते. तर असं छान मस्त आणि ही असं ही ज्या प्रकारची जी भांडी आहेत ती मला बरेच दिवसापासून हवी होती खरी तर. पण मला वेळ नव्हता. तर मी काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. जे डेली यूजमध्ये तुम्हा सर्वांना पडेल आणि अगदी अशी आठवणीत राहील की 2026 ची ही वटपौर्णिमेची खरेदी होती आणि मस्त झाली. ती तुम्हाला मी दाखवतो. अशी आठवणीत राहील, निमित्त असतं त्या गोष्टीचं. तर डेली यूजसाठी हे असं सुंदर मी मस्त हे भांडं घेतलं जे मला प्रचंड आवडलं. पूर्णपणे हे जे भांडं आहे ना हे ट्रायप्लायचं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे ट्रायप्लाय किती छान क्वालिटीचं असतं, हे चांगलं असतं आणि ट्रायप्लायमध्ये केलेलं जेवण सुद्धा किती छान क्वालिटीचं असतं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, की ॲल्युमिनियम किंवा बाकीच्या क्रास्टलच्या भांड्यांमध्ये वगैरे करण्यापेक्षा जास्त रेफरन्स तुम्ही ट्रायप्लाय किंवा स्टीलच्या गोष्टींना द्या. तर म्हणून मग मी हा ट्रायप्लायचा क्वालिटी कुकवेअर घेतलेला आहे, जो मला प्रचंड आवडला. कारण हा का आवडला माहिती का? मी तुम्हाला दाखवतो. काय ह्याच्यावर ना अशी छान एकतर लीड आहे फर्स्टली तर. जी आपण जे काही शिजवू किंवा आपण निम्मा भात करतो आहोत किंवा काय करतो त्याच्यावरती झाकण ठेवून आपण शिजवू शकतो किंवा काय डाळ वगैरे करतोय. तर ह्याच्यामध्ये आपण ती परफेक्ट करू शकतो. आता मी करणारच आहे. तर हा एक आहे. तर त्याच्यानंतर ना हे मला खूप आवडलं आणि ह्याची प्राइस आहे हा आहे 18 सीएमचा आहे आणि याची प्राइस आहे ₹2,865. पण तुम्हाला हा कमी ह्याच्यामध्ये मिळून जातो. म्हणजे हा मला 1700 ते 1,500च्या आसपास हा पडलाय. एक्झॅक्ट अशी प्राइस नाही सांगत, पण जे आहे ते तुम्हाला सांगतो. कुठलंही पेड प्रमोशन नाहीये किंवा कंपनीचा लोगो दाखवतोय सो म्हणून कुठलंही पेड प्रमोशन नाही. पण युजुअली मी जी खरेदी केली ती तुम्हाला मी दाखवली. तसा ट्रायप्लायचा सुंदर असा हंडी 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 असा नाहीये, पण छान आहे. मला हा टोपच म्हणू आपण, की मला हे खूप आवडलं. तर म्हणून हे लीड वालं मी घेतलं. त्याच्यानंतर अजून एक मी ट्रायप्लायमध्ये छान असा मस्त तवा घेतलाय. जो मला फ्राय पॅन म्हणा, की मी तो फ्राय पॅन घेतलाय. तर हा पण एक छान असा मस्त फ्राय पॅन. हा पूर्ण ट्रायप्लायचा आहे आणि इतका हेवी आहे सिरियसली. हे पण तुम्ही बघाल ना, की हे पण बऱ्यापैकी हेवी आहे. म्हणजे माझ्या मते ह्याचं 1 केजी प्लस अराउंड ह्याचं वजन असेल एवढं हे हेवी आहे. सो आणि हे पण बऱ्यापैकी हेवी आहे. तर मला हे पण हा पण तवा मला खूप म्हणजे खूप आवडला, प्रचंड आवडला. त्याच्यावरती प्राइस दिली आहे त्यांनी 3,695 असं दिलेलं आहे. 3695 अशी याची प्राइस आहे. पण हा तुम्हाला थोडा कमीमध्ये पडतो. म्हणजे जर तुम्ही बार्गेनिंग तुमच्यावरती आहे जसं तुम्ही घ्याल. पण हा पण तुम्हाला 2,000 ते 2,100च्या आसपास पडेल. इतका छान आहे. तर मी जर मला कुठे ह्याची लिंक्स मिळाल्या ह्या सेम कंपनीच्या तर मी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये देईन. जर नसतील दिल्या तर मग समजून जा की मला मिळालेल्या नाहीयेत. तर ह्याचं जे हँडल आहे ना, ते सुद्धा बघा पूर्ण स्टेनलेस स्टीलचं आहे छान. जे मला अजून आवडलं मस्त. आणि हे पूर्ण जो हे आहे तो पण ट्रायप्लाय आणि खरं तर ना ट्रायप्लायमध्ये कुठलीही केलेलं जेवण ते चांगलं होतंच ॲल्युमिनियमपेक्षा. पण त्याच्याहूनही बेस्ट अशी गोष्ट की ती म्हणजे ट्रायप्लायवर ना कधीही कुठली गोष्ट चिटकत नाही. जसं आपल्या नॉर्मल ॲल्युमिनियमच्या गोष्टीमध्ये पटकन चिकटतात आपण ज्या फोडणी करतो. तर मला ना आता ट्रायप्लायची कढई सुद्धा घ्यायची पण मी गेलो होतो मेन म्हणजे ट्रायप्लायची कढईच घ्यायला. पण मला हे आवडलं सो मग मग मी हे घेतलं. पण आता बघू मी ट्रायप्लायचा कुकर सुद्धा घेणार आहे स्टीलचा. कारण बरेच माझी खूप इच्छा आहे की माझ्याकडे कुकर असावा स्टीलचा. कारण सगळे ते ब्लॅकनिस्टचे कुकर आहेत, ॲल्युमिनियमचे कुकर आहेत 2 माझ्याकडे जे तुम्ही नेहमी बघता. तर आता मला ऑलमोस्ट ॲल्युमिनियम काढून टाकायचंय आणि पितळ किंवा स्टील किंवा ट्रायप्लाय ह्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट आता मला करायचंय. कारण बरचसं जेवण आता माझं ह्याच्यामध्येच होतंय, स्टीलच्या ह्याच्यातच होतंय.
म्हणजे डाळ वगैरे आता स्टीलमध्ये होते, जे आता आजपासून ह्याच्यामध्ये होणार आहे. वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर किंवा पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर तर ह्याच्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर जर काही भाजायचं वगैरे असेल, त्यासाठी मला लोखंड वापरावं लागायचं. पण आता छान मस्त ट्रायप्लायचा तवा किंवा फ्राय पॅन आपल्याकडे अवेलेबल आहे. सो ते पण ह्याच्यामध्ये होईल. तर इव्हन मी भात आता सध्या टोपात करायचो, तो भात सुद्धा छान स्टीलच्या टोपामध्ये व्हायचा. ओव्हरऑल सगळं स्टीलचंच होतं माझ्याकडे आता. पहिलं जेव्हा आई जेवण करायची जास्त करून, तेव्हा सगळं अॅल्युमिनियम असायचं. बेसिक असं छान कुठे काय यूज आलं तर स्टील. पण आता बरचसं सगळं स्टीलचं मी केलेलं आहे. कारण सगळं स्टीलचं यूज करणं खूप प्रेफरन्स दिलंय त्याला मी, छान महत्त्व दिलंय. तर आता काय करतो, डाळ भाताचं कुकर लागून दिलेला आहे. कुकर सुद्धा मी घेणार आहे ट्रायप्लायमध्ये घेऊ. मला तुम्ही नक्की सजेस्ट केला, की मी अशा प्रकारे आपलं जे ट्रायप्लायचा हे आहे, त्याच्यामध्ये घेऊ कुकर, की नॉर्मल आपला स्टील कुकर असतो तसा घेऊ. पण मी 2, 3 आणि 5 अशा लिटरमध्ये घेणार आहे. तिन्ही घेऊ किंवा जसं मिळतो तशा प्रकारे घेऊ. पण मला स्टीलमध्येच मी सगळ्यात इन्व्हेस्ट करणार आहे. स्टील चांगलं असतं अॅल्युमिनियमपेक्षा. किंवा आता पितळमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं म्हटलं ना, की अजून ते मला थोडंसं ह्याच्यापेक्षा अजून थोडं खर्चिक पडेल. कारण तो एकच पितळाचा टोप होता. हे एवढंसच मला बऱ्यापैकी महाग गेलं. पण असू दे, ती गोष्ट वेगळी. पण तरी पण तो जरी मी तशी कुकर तर पितळाचे घेणार नाही. पण टोपं वगैरे विचार केला तरी पण ते बरोबर बऱ्यापैकी मला कॉस्टली बसतील. तर म्हणून मग मी तो विचार कॅन्सल केला ट्रायप्लायचा. म्हणजे पितळेचा. ट्रायप्लायमध्ये इन्व्हेस्ट करू असा विचार केला. तर म्हणून मग ते हे 2 मी घेतलेत छान मस्त. तर हा इतक्यात यूज होणारा नाहीये. पण बघू कशासाठी यूज होतोय, की उद्या ह्याच्यातच आपण छान मस्त पोहे करूया. उद्या सकाळी मी पोहे करणार आहे. सो ह्याच्यामध्येच करेन. बघू काय करता येतंय. पण शक्यतो मी तुम्हाला सांगतो ट्रायप्लायच्या गोष्टींना ओके. ते तुम्हाला मी रेसिपी म्हणजे डाळ फोडणीला घालता तर अशी छान वटपौर्णिमेसाठी अगदी अशी म्हणजे वटपौर्णिमासाठी म्हणून असं नाही, पण तो त्याला मुहूर्त लागला गेला वटपौर्णिमेचा. तर म्हणजे खालती एक्झिबिशन होतं माझ्या सोसायटीच्या खालती. सो तो ब्रँड इथे आला होता. सो तिकडनं मग मी म्हटलं, की आपण छान मस्त हे बाय करू. तेव्हा हे बाय केलंय. खूप छान झालं म्हणजे खूप मस्त अशा वस्तू मला मिळाल्यात. म्हणजे असं छान योगच त्या गोष्टीला आलाय. म्हणजे लक्षात राहील, की ह्या दिवशी ही वस्तू घेतली होती. आणि खरं तर ना ट्रायप्लायमध्ये जेवण करणं किंवा स्टीलच्या ह्याच्यात जेवण करणं आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं म्हटलं जातं. पहिलं जर तुम्हाला आयर्नची कमी असेल तर बरेच जण म्हणतात की लोखंडाच्या ह्याच्यात जेवण करायचं. पण जर तुमच्या सर्व गोष्टी नीट असतील तर तुम्ही ट्रायप्लाय यूज करू शकता किंवा स्टील. ॲल्युमिनियमपेक्षा तुम्ही स्टीलच माझ्या मते यूज करा. कारण मी तरी तुम्हाला जसं मागाशी सांगितलं की मी बऱ्याचशा गोष्टी जेव्हापासून मी स्वयंपाक करायला लागलो आहे तेव्हापासून बऱ्याचशा गोष्टी मी स्टीलमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली किंवा स्टीलमध्येच मी घ्यायला सुरुवात केली आहे. तर सो मग म्हणून मी स्टीलमध्येच घेतो सर्वच गोष्टी. म्हणून आता हे ट्रायप्लायमध्ये आता मी विचार केला की सध्या मी ट्रायप्लायमध्ये जास्त इन्व्हेस्ट करण्याचा विचार करेन. तर सध्या मी मगाशी पण जसे तुम्हाला सांगितले की मी स्टीलचे कुकरसुद्धा लवकरच घेणार आहे. तर म्हणून ते स्टील पण आता सगळं बरंचसं सर्व स्टील करणार आहे मी. तर आता ट्रायप्लाय सुरुवात तर ते ह्या दोघांपासून झाली आहे ट्रायप्लायपासून. बघू हळूहळू जसं जमेल ना तशा प्रकारे त्या सर्व गोष्टी मी करणार आहे. तर उद्या आहे 30 जून आहे उद्या. जानेवारी म्हटलं चुकून 30 जून आहे उद्या. तर उद्याचा नाश्ता असणार आहे पोहे. तर त्याच्यावरती पण एक मोठा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर छान अशी मस्त नवीन भांड्याचं उद्घाटन झालेलं आहे. छान कोथिंबीर घालायची डाळीमध्ये, छान ओलं खोबरं घालायचं. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ. तर अगदी छोटासा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत शेअर केला. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा खरंच खूप सॉरी की तुमच्या सर्वांसोबत मला व्हिडिओज लवकरात लवकर शेअर करता नाही आले. ओके. तर छान डाळीला तूप घातलेलं आहे आणि आपली डाळसुद्धा तयार झाली आहे.